2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणार असल्याचं उद्दिष्ट आपल्या देशासमोर ठेवलं. त्यावेळेस मोदी म्हणाले होते की द गोल टू मेक इंडिया अ $5 ट्रिलियन इकॉनॉमी बाय 2024 इज चॅलेंजिंग बट अचिवेबल विथ कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स. आणि तेव्हापासून सर्व स्तरातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यासाठी. पण कालपासून सोशल मीडियावरती एका अनकन्फर्म्ड रिपोर्टच्या हवाल्याने एक बातमी व्हायरल होतीये, ते म्हणजे भारताचा जीडीपी $4 ट्रिलियन वरती पोहोचलाय. जर का हे सत्य असेल तर भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे जीडीपी नुसार. आणि ही $4 ट्रिलियन जी न्यूज आहे, याला आपण हा व्हिडिओ बनवेपर्यंत आपल्या सरकारकडून आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून कोणताही अधिकृत दुजोरा आलेला नव्हता. पण एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मात्र या बातमीचं कौतुक केलेलं आहे. आता हा $4 ट्रिलियन इकॉनॉमीचा विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात. याच्यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेला काय फायदा होऊ शकतो याच्यावरती नजर टाकूयात. यासोबतच सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल याच्यावरतीही आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही जी व्हायरल होणारी बातमी आहे याचा स्क्रीनशॉट शेअर करत इट वॉज अ सिग्निफिकंट अचीवमेंट इन इंडियाज ग्लोबल प्रेझेन्स असं म्हणलेलं आहे. म्हणजे भारत जो आहे आता धडक देतोय किंवा जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पुढे चाललेला आहे असंच त्यांना याच्यातून सुचवायचंय. आता हा जो स्क्रीनशॉट व्हायरल होतोय जीडीपी ट्रॅकरचा आहे, जो IMFच्या डेटावरती आधारित आहे. आणि काल बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी हा ऐतिहासिक क्षण म्हटलंय आणि हा स्क्रीनशॉट जो आहे तो व्हायरल केलेला आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण $1 ट्रिलियन जो माइलस्टोन आहे तो अचीव करायला भारताला 60 वर्ष लागली. पुढचा 1 ट्रिलियन जो आहे तो फक्त 7 वर्षामध्ये अचीव झाला आणि 2014 मध्ये जीडीपीने $2 ट्रिलियन टप्पा ओलांडला होता. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न दाखवलं आणि हे स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू झाले आणि याच्यासाठी रोडमॅप सुद्धा बनवला गेला. खूप सारे इनिशिएटिव्ह सध्या घेतले जात आहेत. अगदी उदाहरण जर का द्यायचं झालं तर ॲग्रिकल्चरमध्ये पॉलिसीचा फोकस हा अगोदर प्रोडक्शन सेंट्रिक होता, जो की आता इन्कम सेंट्रिक केला गेलेला आहे आणि सरकारकडून या संदर्भात विशेष करून प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक सेक्टरवरती विशेष करून लक्ष दिलं जाते आणि जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल, ज्याचा इकॉनॉमीला फायदा होईल याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण जर का आपण खरोखर $4 ट्रिलियन इकॉनॉमी झालो असतो तर आतापर्यंत सरकारकडून या संदर्भातलं काही ना काहीतरी स्टेटमेंट आलं असतं. न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवरती बातमी आली असते आणि सर्वच न्यूज चॅनलवरती याच संदर्भातल्या बातम्या व्हायरल झालेल्या दिसल्या असत्या. पण सरकारकडून आणि इव्हन नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे यांच्याकडून सुद्धा या संदर्भात कोणतंही वृत्त आलेलं नाहीये आणि त्यांच्याकडून अजूनपर्यंत या पर्टिक्युलर विषयावरती शांतताच दिसून येते. 16 ऑक्टोबरच्या IMFचा जर का आपण डेटा बघितला तर त्याच्यानुसार भारताचा जीडीपी हा $3.7 ट्रिलियन वरती आलेला आहे आणि भारत आजच्या दिवशी 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था सुद्धा असल्याचं दिसून येते. क्रमांक 1 ला आहे अमेरिका, क्रमांक 2 ला आहे चीन, नंतर आहे जर्मनी, नंतर आहे जपान आणि मग आहे भारत. आता बघा, अमेरिका जी आहे ही जवळपास $29 ट्रिलियन आसपास आहे. चीन सुद्धा $20 ट्रिलियन आसपास आहे आणि आपण आत्ताशी चर्चा करतोय $4 ट्रिलियन आसपास येण्याची. म्हणजे चीन हे आपल्यापासून खूप लांबचं असं टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत. मागच्या ऑगस्टमध्ये फॉर्मर RBI गव्हर्नर डी सुब्बराव यांनी असं म्हटलं होतं की भारत 2028-29 पर्यंत निश्चितपणे $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल, पण त्यासाठी सलग 5 वर्ष भारताची ग्रोथ ही 9% व्हायला हवी, तरच ते शक्य होईल. या एप्रिल-जूनमध्ये जीडीपी ग्रोथ 7.8% नोंदवण्यात आलेली आहे आणि तसं अधिकृत स्टेटमेंट सुद्धा सरकारकडून आलेलं आहे. आणि याच पिरियडमध्ये चीनचा ग्रोथ रेट हा 6.3% राहिलेला आहे. म्हणजे चीनला मागं टाकून आपण पुढे गेलेलो आहे. पण हा विषय फक्त एका क्वार्टर पुरता मर्यादित आहे. याच्यावरून आपण असं सवंग असं स्टेटमेंट करू शकत नाही. भारताची इकॉनॉमी 5 ट्रिलियन कडे जाते
तर भारत जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल. यासोबतच प्रोडक्ट आणि गुड्स याचं मास प्रोडक्शन आपल्या इथं व्हायला सुरुवात होईल, ज्याच्यामुळं ग्राहकांना वस्तू आणि सेवा या स्वस्तामध्ये मिळू शकतात, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. यासोबतच जर का आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनलो, तर जॉबसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतील. मिडल क्लासमधले जी आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये जनता आहे, त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जॉब क्रिएशन होईल. ऑनलाईनमध्ये जॉब क्रिएट होतील, ऑफलाईनमध्ये जॉब क्रिएट होतील, रिटेल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएट होऊ शकतात. ट्रान्सपोर्ट सेक्टर, टेक्सटाईल इंडस्ट्री आणि टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जॉब क्रिएट होऊ शकतात. आणि जर का हे जॉब क्रिएट होत आहेत, तर सॅलरी सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकते. सॅलरी हाईक सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकतं, असं म्हटलं जातंय. बघा, जर का आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनतोय आणि आपल्या इथं जर का मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण होते, तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येईल आणि इन्व्हेस्टमेंट वाढली की ऑटोमॅटिकली पगार सुद्धा वाढत असतात. आणि ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्यांच्याकडे कॅलिबर आहे, त्यांची सुद्धा, त्यांचं जे काही टॅलेंट आहे त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किंमत होऊ शकते. आणि मोठमोठाले स्टार्टअप जे आहेत ते भारतामध्ये उदयाला येऊ शकतात आणि भारत स्टार्टअप हब सुद्धा बनू शकतं. सध्या सुद्धा भारत स्टार्टअप हब बनलेला आहे. लॉकडाऊन नंतर आपल्या इथं मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स आलेले आहेत. काही स्टार्टअप जे आहेत ते युनिकॉर्नमध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत आणि काही जे स्टार्टअप्स आहेत त्यांचे IPO सुद्धा आलेले आपण पाहिलेले आहे. आणि हीच स्टोरी पुढे कंटिन्यू राहू शकते जर का भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनतोय तर. आणि अजून एक महत्त्वाचा इम्पॅक्ट असा होईल की सरकारकडे टॅक्स कलेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं. म्हणजे बघा, जर का पगार वाढतोय सर्वांचा, तर पगार जर का वाढला तर ऑटोमॅटिकली खर्च सुद्धा वाढणार आहे. इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि डायरेक्ट टॅक्स कलेक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं. आणि याच्यातून असं होईल की सरकारकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होईल आणि सर्वत्र आपल्याला विकास झालेला दिसून येऊ शकतो. आता हे सर्व अझम्पशन्स आहेत. वास्तव काय आहे? तर वास्तव जे आहे ते सर्वसामान्यांच्या नजरेतून बघणं गरजेचं आहे. आता जर का आपण $4 ट्रिलियन इकॉनॉमी झालेलो आहोत किंवा $4 ट्रिलियन इकॉनॉमी बनण्याच्या जवळ जर का आलेलो आहोत, तर हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही की आपल्या इथं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे अजूनही इतर देशांशी तुलना करता तितकं प्रो लेव्हलला आलेलं नाहीये. पगार सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला दिसतोय की इतका काही वाढलेला नाहीये. 2010-2015शी तुलना करता 2023 मध्ये सुद्धा पगार इतका काही वाढलेला नाही आणि त्याच्यावरती आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे. इन्क्रिमेंट सुद्धा $4 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा $5 ट्रिलियन इकॉनॉमी या पद्धतीने झालेले दिसून येत नाहीयेत. मोठ्या प्रमाणामध्ये IT सेक्टरमधले जॉब कट्स होताना दिसत आहेत आणि आपल्या इथं जी काही एकूण ग्रोथ दिसते ती जॉबलेस ग्रोथ आहे हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाहीये. सेव्हिंग सुद्धा आटत चाललेल्या आपल्याला दिसून येत आहेत, कारण की महागाई त्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. दरडोई उत्पन्न सुद्धा कमी झालेलं आहे आणि दरडोई कर्ज मात्र वाढत चाललेलं आपल्याला दिसून येते. रुपयाची खरेदी क्षमता जी आहे ती सुद्धा सातत्याने कमी होताना दिसते. महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा कमी होत चाललेलं आहे. हे आजच्या दिवशी भारतातलं वास्तव आहे. मग जर का $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनतोय किंवा $4 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली आहे, तर याच्यातून फायदा कुणाचा होईल? जे मोठमोठ्या कंपनीज आहेत, MNC ज्यांना आपण म्हणतो, त्यांनाच याच्यातून जास्तीत जास्त फायदा होईल. यासोबतच जे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना सुद्धा याच्यातून फायदा होऊ शकतो. यासोबतच जे फॉरेनर्स भारतामध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता राखून आहेत त्यांना सुद्धा याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. आता बघा, सर्वसामान्यांच्या वाट्याला जास्त काही येणार नाहीये हे स्पष्टपणे दिसतंय. पण जॉब मिळण्याच्या संधी मात्र निश्चितपणे वाढू शकतात जसजशी भारतीय अर्थव्यवस्था मोठी होत जाईल तसतसं. भारत येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे. पण आपल्या इथलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जर्मनीला मागे टाकणारं असणार आहे का, याच्यावरती सुद्धा विचारमंथन होणं गरजेचं आहे. आपण जर्मनी आणि जपान या देशांना येणाऱ्या काळामध्ये मागे टाकून सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पुढे जाणार आहोत. पण जर्मनी आणि जपान यांच्याशी तुलना करता आपल्या इथलं इन्फ्रास्ट्रक्चर खरोखर त्या लेवलचं आहे का, त्यांच्यात तोडीस तोड आहे का, याचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि या देशांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपल्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यातला जो फरक आहे तो व्हिजिबल फरक आहे आणि याच्यावरती
त्याच्यावरती वर्कआउट होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी जर का बनतीये, तर प्रत्येकाला त्याचं फळ मिळणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी सरकारला प्रयत्न करायला हवेत आणि हे प्रयत्न शाश्वत असणं सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि हे शाश्वत प्रयत्न करणं हेच सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.